शक्तिवर्धक म्हणून वापरल्या जाणाऱ्या 100 पॉवरच्या गोळ्यांपैकी 7 स्ट्रिप्स एका व्यक्तीच्या खिशात आढळून आल्या आणि विशेष म्हणजे प्रत्येक स्ट्रिपमध्ये 5 ते 6 गोळ्या असून त्या सर्वच्या सर्व रिकाम्या होत्या. त्यामुळे एवढ्या गोळ्या त्याने खरंच घेतल्या असतील का असा प्रश्न निर्माण होतो आणि ही गोष्ट अंगावर शहारा आणणारी ठरते. ही धक्कादायक घटना 31 मे रोजी उन्नाव शहरात घडली असून संबंधित महिलेचे नाव शबाना अली आहे आणि तिचे वय 35 वर्षे असून तिने केलेला हा भयानक प्रकार खरोखरच विचलित करणारा आहे. शबानाचे एका 22 वर्षीय तरुण रियान सोबत अनैतिक संबंध होते आणि पोलीस तपासात हे समोर आले की त्यांची ओळख 1 वर्षापूर्वी सोशल मीडियावर झाली होती. रियान हा उन्नावमधीलच रहिवासी असून जेव्हा शबानाचा पती अबिद घरी नसायचा तेव्हा रियान तिला भेटायला यायचा आणि या भेटींमधून त्यांच्यात शरीरसंबंध निर्माण झाले. अबिदला संशय येऊ लागल्यानंतर त्याने विरोध करायला सुरुवात केली आणि त्यामुळे नवरा बायकोमध्ये घरगुती कलह वाढू लागला. पण शबानाला तिचे अनैतिक नाते संपवायचे नव्हते, उलट तिला तिच्या नवऱ्याचा संशय आणि मारहाण असह्य वाटू लागली होती. अशा परिस्थितीत तिने आपल्या नवऱ्याला कायमचा हटवण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी रियानबरोबर योजना आखली. यामध्ये रियानने त्याच्या मित्र विकासलाही सामील करून घेतले. घटनेच्या दिवशी अबिद रात्री झोपी गेल्यानंतर शबानाने रियान आणि विकासला घरात बोलावले आणि तिघांनी मिळून अबिदचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर ही गोष्ट आत्महत्या वाटावी म्हणून शबानाने आधीच मेडिकल स्टोअरमधून 7 स्ट्रिप्स शक्तिवर्धक गोळ्या विकत घेतल्या होत्या आणि त्या पूर्णपणे रिकाम्या करून नवऱ्याच्या खिशात ठेवल्या होत्या, जेणेकरून असे भासावे की त्याने त्या सर्व गोळ्या घेतल्या आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी शबानाने अबिदचा मृत्यू झाल्याचे नाटक करत मोठमोठ्याने किंचाळत शेजाऱ्यांना बोलावले आणि नंतर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना घटनास्थळी अबिदच्या खिशात गोळ्यांचे रिकामे पट्टे आढळले आणि सुरुवातीला मृत्यूचे कारण त्या गोळ्यांचे सेवन असल्याचा अंदाज बांधण्यात आला. मात्र 2 जून रोजी आलेल्या पोस्टमार्टम अहवालात हे स्पष्ट झाले की मयताने अशा प्रकारच्या कोणत्याही गोळ्या घेतल्या नव्हत्या. यामुळे पोलिसांचा संशय शबानावर गेला आणि जेव्हा पोलिसांनी तिची कसून चौकशी केली तेव्हा संपूर्ण प्रकार उघड झाला. अशा रीतीने शबानाने आपल्या प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने स्वतःच्या नवऱ्याचा खून केला आणि खोट्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटी तीच स्वतः अडकली. तिचा प्रियकर रियान अडकला आणि त्याच्यासोबत विकास सुद्धा पोलिसांच्या तावडीत सापडला. अशा अंगावर काटा आणणाऱ्या आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.